अधिक मासामध्ये आईची ओटी का भरावी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. साधारणपणे 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो. अधिक मासात जावयाचे मानपान करतात हे आपल्याला माहीत आहेच, परंतु त्याचप्रमाणे अधिक मासामध्ये विवाहित मुलीने आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरायची असते. तसेच साडी देऊन आईचा सन्मान करायचा असतो. हे किती जणांना माहिती आहे? एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये, कारण आपल्या आईच्या ओटीपोटात ती स्वतः असते. तसेच सासूने आपल्या मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशीने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरू नये, मात्र अधिक मासात फक्त आईची ओटी भरावी. का बरं मुलीने फक्त आपल्या आईचीच ओटी भरावी आणि सासूची भरू नये? कारण सासूने आपल्या मुलाच्या गृहस्थाश्रमी सुखासाठी नवरा म्हणून सुनेच्या पदरी घातला तरीही मुळात सून तिच्याच घरी आलेली असते. मात्र मुलीच्या आईने सर्वात मोठे असे दान करून, कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसेच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते. तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोत्तम त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, तसेच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचे पूजन करून थोडे अधिक पुण्य मिळविण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी व खण नारळाने ओटी भरावी. त्याचप्रमाणे एखादी शक्य झाल्यास भेटवस्तू देखील द्यावी.